महाराष्ट्र सेट एक्झाम पेपर 1 मे 2016 मध्ये पेपर झालेला आहे। त्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 त्याचे प्रश्न आणि उत्तर बघतोय। तर प्रश्न क्रमांक पहिला, application of course content in day-to-day life is mainly achieved through म्हणजे पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त असलेली पद्धत म्हणजे प्रकल्प पद्धत होय, प्रोजेक्ट मेथड। क्वेश्चन नंबर 2, in order to monitor student progress and to modify teaching accordingly the best method to evaluation is म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी आकारिक मूल्यमापन मीन्स फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन ही सर्वोत्कृष्ट पद्धत उपयुक्त आहे। क्वेश्चन नंबर 3, द क्वेश्चन हाउ वुड यू प्रूव्ह दॅट द अर्थ इज राउंड और नॉट राउंड इज बेस्ड ऑन द म्हणजे पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल, हा प्रश्न इव्हॅल्युएशन या उद्दिष्टावर आधारित आहे। क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एसेन्शियल फॉर गुड टीचिंग म्हणजे चांगल्या अध्यापनासाठी आवश्यक नसणारी गोष्ट कोणती, तर आकर्षक व्यक्तिमत्व अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी इज नॉट एसेन्शियल फॉर गुड टीचिंग। क्वेश्चन नंबर 6, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय, तर त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे, मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्फ। क्वेश्चन नंबर 6, द बेस्ट मेथड ऑफ इन्क्रीजिंग द मोटिवेशन इज लर्न टू म्हणजे अध्ययन अभिप्रेरण वाढवण्यासाठी घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे। एक्सप्लेनिंग इन द बिगिनिंग द पर्पज ऑफ टीचिंग अ युनिट। क्वेश्चन 7, अ रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरली चोजन डिपेंडिंग अपॉन म्हणजे संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने त्याच्या समर्पकतेवर इट्स रिलेव्हन्स अवलंबून असते। इच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन माहितीचा मूळ स्रोत कोणता, तर प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख, ए रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन द स्टँडर्ड जर्नल। क्वेश्चन नंबर 9, a research report showed that the population of a country increased from 20 million in 1941 AD to 60 million in 2000 AD. The study can be best described as means एका संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या 1941 साली 2 कोटी होती आणि ती 2000 साली 6 कोटी झाली, तर या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन दीर्घकालीन असे होईल, लॉन्गिट्युडिनल। क्वेश्चन नंबर 10, ए हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन स्टडी म्हणजे ऐतिहासिक अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाही। क्वेश्चन नंबर 11, इच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी संभाव्यतेवर आधारित पद्धत स्तरीय नमुना निवड मीन्स स्ट्रॅटिफाइड सॅम्पलिंग इज बेस्ड ऑन सॅम्पलिंग मेथड संभाव्यतेवर आधारित पद्धत स्तरीय नमुना निवड पद्धत आहे। क्वेश्चन नंबर 12, फील्ड स्टडी इन कन्सर्न विथ म्हणजे क्षेत्रीय अभ्यासाशी संबंधित गोष्ट कोणती, तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती रिअल लाईफ सिच्युएशन। क्वेश्चन नंबर 13 to 18 बेस्ड ऑन आयदर द इंग्लिश पॅसेज or the Marathi passage. So we request to all watchers, please read carefully and then solve all questions. So now skip this passage and we are going to the next question. Next question is 19 number. In the context of the face-to-face interpersonal communication, which of the following is an incorrect statement म्हणजे दोन व्यक्तींमधील समोरासमोरील संवादाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते ते आहे। चुकीचे विधान क्वेश्चन ऑप्शन इज ए शब्दरूप चिन्हे व खुणांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते मीन्स वर्बल साइन्स और सिग्नल्स आर मोर टर्म्स ऑफ क्वांटम एंड व्हरायटी। क्वेश्चन नंबर 20, in which of the following type of communication the potential for getting quick
significant and reliable feedback is maximum. म्हणजे कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान, लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद किंवा प्रत्याभरण मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते तर दोन व्यक्तींमधील संज्ञापन किंवा संवाद, इंटरपर्सनल कम्युनिकेशन. Question number 21. Identify the incorrect pair of media and its performance indicators from the following. म्हणजे प्रसार माध्यमे आणि बाजारपेठा त्यांच्या कामगिरीची निर्देश चुकीची जोडी आहे ती ओळखायची आहे. ऑप्शन नंबर डी इज रॉंग. वृत्तपत्र वितरण सर्क्युलेशन इज करेक्ट. चित्रपट बॉक्स ऑफिस इज करेक्ट. दूरचित्रवाणी टीव्ही इज करेक्ट. बट रेडिओ ROD is incorrect. Question number 22. In the context of FM radio, the abbreviation FM stands for means FM radio च्या संदर्भात FM या लघु रूपाचा विस्तार काय तर frequency modulation. Question number 23. The sitting arrangement in a typical classroom in which students face the teacher encourage a communication which म्हणजे एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकाकडे तोंड करून बसलेले आहेत. अशा प्रकारच्या बैठक बसण्यामुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळेल? सो शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो. गिव्ह मोर कम्युनिकेटिव्ह पॉवर टू टीचर फॉर कंट्रोल. क्वेश्चन नंबर 24. फॉर अ टीचर व्हॉट इज द easiest and quickest location of getting the student feedback in a classroom situation. म्हणजे एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकवण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळवण्याचे सर्वात सोपे उदाहरण स्थळ कोणते तर विद्यार्थ्यांची देहबोली, बॉडी लँग्वेज ऑफ स्टुडंट. क्वेश्चन नंबर 25. How the sequence 1/2, 2/3, 3/4, n by n plus 1. Which of the following is not true? So 1/2, 2/3, 3/4, n by n plus 1 या संख्यामालेतील सत्य नसलेले विधान म्हणजे या संख्यामालेतील प्रत्येक संख्या 0.99 पेक्षा मोठी नाही. हे विधान सत्य नाही. क्वेश्चन नंबर 26. Which of the following is not a linguistic skill? म्हणजे भाषाविषयी कौशल्य नाही तर विचार करणे, थिंकिंग इज नॉट अ लिंग्विस्टिक स्किल. क्वेश्चन नंबर 27. Suppose that x is the set of some real number from which is the following statement does not deduct the other statement. समजा एक व्यक्ती वास्तव संख्यांचा संच आहे तर कोणत्या विधानावरून इतर विधानांची सिद्धता देता येत नाही तर x या संख्यात कमीत कमी दोन संख्या असल्यास x मध्ये अनंत संख्या असतात. क्वेश्चन नंबर 28. There are 7 persons in a party. The number of hands taken all together in the party counted with multiplicity cannot be. म्हणजे एका पार्टीत 7 व्यक्ती आहेत. या पार्टीमध्ये हस्तांदोलनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या वारतेनुसार मोजल्यास 5 असू शकत नाही. क्वेश्चन नंबर 29. If two distinct circles in length are intersecting each other than they interested in. म्हणजे प्रतलातील दोन वर्तुळ एकमेकांना छेदत असल्यास जास्तीत जास्त 2 छेदनबिंदू असतात. क्वेश्चन नंबर 30. If the word prince is coded as 1517813224 is a code language, then what should be the code for the word king in the same language? म्हणजे काही सांकेतिक भाषा दिलाय प्रिन्स आणि त्याचा कोड दिलाय तुम्हाला 1517813224 असा तर किंग या शब्दाचा सांकेतांक काय असेल? ऑप्शन करेक्ट इज ए. प्रॅक्टिस करायची, शोधून काढायचं तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 31 दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला निष्कर्ष आणि विधान दिलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला कोणता निष्कर्ष योग्य आहे हे शोधायचे आहे. तर या ऑप्शनमध्ये पर्याय क्रमांक बी इज करेक्ट आन्सर.
32 same questions but different sentences and conclusion, and this question answer is C, both A and both 1 and 2. Question number 33. सांकेतिक भाषा दिलेली आहे आणि त्याच भाषेत संकेतांक काय आहे असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन डी शोधून घ्यायचं तुम्हाला, मी फक्त आन्सर सांगतो. त्यानंतर क्वेश्चन 34, 4 पर्याय दिले आणि त्यातील एक वेगळा काढायचा आहे तुम्हाला. 35 नंबर, खेळाडू दिलेले आहे आणि त्यांच्या डाव कोणत्या बाजूस कोण बसलेला आहे तुम्हाला विचारलेलं आहे. 35 ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज डी. 36 एक अक्षरश्रेणी दिलेली आहे आणि ती अक्षरश्रेणी तुम्हाला पूर्ण करायची आहे. सो राईट आन्सर इज ए. देन 37 to 40 त्यामध्ये टप्प्याचा उपयोग करून काही उदाहरणं सोडवायची आहेत. ते तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. व्हिडिओ स्लो करा, बघा आणि सॉल्व करा, कमेंट करा मिळालेले आन्सर. सेम क्वेश्चन क्रमांक 41 आणि 42 साठी टप्प्यांचा उपयोग करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्नांची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फिल करायचे, टाईप करायचे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 43. Which of the following is the correct chronology of internet based facility? म्हणजे काय, इंटरनेट आधारित सेवांचा कालानुक्रम सुरुवातीला हॉटमेल, देन गुगल, देन फेसबुक, देन व्हॉट्सअप अशा प्रकारचा कालानुक्रम. 44 क्वेश्चन नंबर, आयडेंटिफाय द ऑड एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग द बेसिस ऑफ इट्स बेसिक फंक्शन. म्हणजे काय, मुख्य कार्य या निष्कर्ष आधारित गटातून बसणारा पर्याय. यामध्ये विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लायनॅक्स आणि युनिक्स दिलेलं आहे. तर यातलं MS ऑफिस हे गटात बसत नाही. 45 व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटर फाईल सिस्टम. संगणकीय फायलीच्या संदर्भात PDF लघुरूपाचा विस्तार काय, तर पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. क्वेश्चन नंबर 46, क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित डेटा साठवणूक सेवा कोणत्या असे विचारले आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द क्लाउड कम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज फॅसिलिटी. प्ले स्टोर अँड जीमेल स्टोरेज. मित्रांनो 46 आणखी या संदर्भात क्लाउड बेस्ड डाटा स्टोरेज भरपूर आहेत. ते कोणते कोणते तुम्हाला कमेंट करायचे आहे क्वेश्चन नंबर टाकून. क्वेश्चन नंबर 47, वेब 2.0 सुविधाच्या संदर्भात खरे नसलेले विधान, खरे विधान शोधायचे. 2.0 सुविधांच्या संदर्भात कोणते विधान खरे आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वेब 2.0 फॅसिलिटी. ऑप्शन इज बी करेक्ट. या सुविधांवरील आशय मुख्यत्वे वापरकर्त्यांनी तयार केलेला असतो. क्वेश्चन नंबर 48 करेक्ट पेअर चूज करायची आहे. उबुंटू is an operating system. Ubuntu is a operating system. Question number 49, a part of the large quantity of fly ash produced in a thermal power plant is used for. म्हणजे औष्णिक प्रकल्पात तयार झालेल्या कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते. तर ती वीज तयार करण्यासाठी आणि रस्ते तयार करण्यासाठी. ऑप्शन क्रमांक डी अँड सी इज करेक्ट. 49. ऑप्शन सर क्वेश्चन नंबर 50, वर्ल्ड एनवायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन 5 जून. जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनला प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. 51, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट गिव्हन राईट टू सिटीझन टू फाईल केस अगेन्स्ट व्हायोलेशन ऑफ एन्व्हायरमेंटल नॉर्म्स. म्हणजे कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार आहे. तर पर्यावरण संरक्षण कायदा. क्वेश्चन नंबर 52, विच ऑफ द फॉलोइंग एसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे कोणता वायू जागतिक तापमानवाढी जास्त करून काढण्याचा आहे तो कार्बन डायऑक्साईड CO2. 53, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. म्हणजे
अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही कोणता? कोळसा, कोल. 54. Which of the following is the top carnivorous animal? म्हणजे काय तर कोणता प्राणी उच्च मांस भक्षक आहे? तो वाघ, टायगर. 55. Which one of the following irresponsibility is for doctoral research of Indian universities? म्हणजे भारतीय विद्यापीठातील विद्यावाचस्पती संशोधनासाठी कोणतेही भंडार आहे? तर शोधगंगा. शोधगंगा. 46. Which one of the following agency is the formulate policy of higher education? म्हणजे काय तर कोणती संस्था उच्च शिक्षणातील धोरणांची निश्चिती करते? तर MHRD. Question number 57. Which one of the following is responsible for assessment and accreditation of higher education institute in India? म्हणजे काय तर भारतातील उच्च शिक्षण मूल्यांकनाची व अधिसूचितेची जबाबदारी कोणाची आहे? तर ती NAC. Question number 58. As per UGC 10-point grading system for CBCS, the letter grade A plus means UGCच्या 10 बिंदू CBCS पद्धतीमध्ये श्रेणी A म्हणजे काय तर उत्तम. Question number 59. A unit by which the course work is measured. म्हणजे काय एकक की जे शिक्षण क्रमाचे मापन करते तर ते श्रेयांक, क्रेडिट. Question number 60. Which was the first open university in India? म्हणजे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? तर डॉक्टर B.R. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी हे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आहे. थँक्यू फ्रेंड्स. जर तुम्हाला PDF पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही कमेंट्स करू शकता. थँक्यू फ्रेंड्स.